स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जागल्याच्या भूमिकेमध्ये राहून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडावं, समाजामध्ये नागरिकत्व चांगल्या पद्धतीनं रुजावं यासाठी सातत्यानं काम करणारे प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील हे शंकरराव जावडेकरांचे शिष्य असल्यामुळे खऱ्या अर्थानं आचार्य डॉक्टर पी.बी. पाटील असा त्यांचा उल्लेख करायला पाहिजे. प्राचार्य पी.बी. पाटील हे पी.बी. सर म्हणूनच सांगली जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये प्रसिद्ध होते. वाळवा तालुक्यातल्या चिकुर्डे गावी 14 जानेवारी 1932 त्यांचा जन्म झाला, तर 23 फेब्रुवारी 2014 त्यांचं निधन झालं. म्हणजे सरांना साधारणपणे 82 वर्षाचं आयुष्य लाभलं. चिकुर्ड्याला प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या खेड्यामध्ये पूर्ण केलं आणि हे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्या काळचे जे स्वातंत्र्य सैनिक होते, पांडू मास्तर, शाहीर शंकरराव निकम, नागनाथांना नायकवडी या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना जेवणाचे डबे पुरवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर इस्लामपूर आणि सांगलीला त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि सुरुवातीपासूनच त्यांच्यावरती राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार होते. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूरला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या निवासी महाविद्यालयामध्ये आपलं शिष्यत्व पत्करलं. राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. या विद्यार्थी त्यांना वक्तृत्व कलेची एक आवड होती. वादविवाद स्पर्धेमध्ये ते भाग घेत होते. त्या काळामध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व स्पर्धामध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाची बक्षिसं पटकावली. अगदी बेळगावला आंतरमहाविद्यालयीन गोगटे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होत, त्यात त्याने अनेक वेळा चषक पटकावला. अभ्यास, वाचन, चिंतन याचबरोबर त्यांच्या अंगामध्ये कला देखील होत्या. म्हणजे कला पथकाचे कार्यक्रम सादर करून त्यातून जमलेल्या पैशातनं त्यांनी इस्लामपूरला आश्रम सुरू केला आणि 1958 साली त्यांनी सांगलीला जो आता शांतिनिकेतन परिसर आहे तिथं नवभारत शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कामात असल्यामुळे विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनासाठी ते राज्यातल्या पुणे, ठाणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या दुर्गम भागामध्ये फिरत राहिले आणि 1957 ते पुणे विद्यापीठातनं M.A. झाले. नंतर गारगोटीच्या मौनी विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले आणि या परिसरामध्येच त्या काळातले शिक्षणतज्ञ J.P. नाईक यांच्याबरोबर त्यांचा संपर्क आला आणि मग या संपर्कातूनच ते श्रीलंकेला गेले. त्याचबरोबर लंडनमध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड एक्सटेन्शन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर 1962 पासून सांगलीमध्ये पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि तिथं प्राचार्य म्हणून ते काम करायला लागले. पुढे 1969 शांतिनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये नवं वळण मिळालं. ते 1972 सांगली मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते 6 वर्ष जनरल सेक्रेटरी होते. त्याचबरोबर ऑल इंडिया काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. पंचायत राज्य मूल्यमापन समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यावेळेला सरांना राज्यमंत्र्याचा दर्जा होता. त्यांनी आमदारकीबरोबरच अनेक संस्थांची उभारणी केली. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते जनरल सेक्रेटरी होते. राज्य नियोजन मंडळाचे सदस्य होते. सांगलीच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि गुलाबराव पाटील लोकसेवा या संस्थांच्या विश्वस्त मंडळावरती होते. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि चळवळीचा आशय नव्या पिढीपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी स्वातंत्र्य संग्राम स्मृती संस्था
ही संस्था देखील स्थापन केली होती आणि महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या स्वप्नातल्या ग्रामस्वराज्याची मूळ कल्पना म्हणजे मानवतेवर आधारित नवी समाज रचना ही नवे गाव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. वैचारिक पातळीवरती गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते. पंचायत राज्य व्यवस्थेमार्फत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. एवढंच नव्हे तर त्यांना श्री शिवाजी लोक विद्यापीठ अमरावती यांच्यामार्फत 2002ला डीलिट पदवी मिळाली. पी.बी. सर हे संस्थात्मक उभारणीवरती जसं काम करत होते त्याचबरोबर पी.बी. सरांच्या व्यक्तिमत्वाचं लुभावणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लेखन कार्यामध्ये देखील त्यांना गती होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपला एक लेख लिहिलेला आहे आणि या लेखाचं नाव आहे मागे वळून पाहताना. तर या लेखामध्ये सर असं सांगतात की सातारला नगर वाचनालयाच्या स्पर्धेमध्ये टिळक श्रेष्ठ की गांधी या विषयावरती स्पर्धेमध्ये त्यांचा पहिला नंबर आला आणि हे भाषण ऐकल्यानंतर शंकरराव देवाने त्यांचं कौतुक केलं आणि त्याला हे भाषण पुन्हा करायला लावलं. आणि मग इस्लामपूरला आल्यावर आचार्य शंकरराव जावडेकरांच्या संपर्कामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कुस्ती, नाटक यामध्ये ते अग्रेसर झाले. त्यांच्या अंगात कलापदकाचे गुण असल्यामुळे या कलापदकाच्या पैशातून इस्लामपूरचं आत्ताचं भारत माता वसतिगृह जे आहे ते उभा राहिलं. म्हणजे सेवादल भूदान चळवळीतून ग्रामविकासाची त्यांना दृष्टी मिळाली आणि मौनी विद्यापीठ आणि जे.पी. नाईकांसारख्या शिक्षण तज्ज्ञांच्या संपर्कामुळे त्यांच्या शिक्षणविषयक जाणीवा ह्या प्रगल्भ झाल्या. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोलंडमध्ये कलापथक सादर करण्या इतपत सरांच्या अंगी कलागुण होते. आणि मग त्यांनी या सांगलीच्या साखर कारखान्यालगत 30 एकर परिसरामध्ये रेसिडेन्शियल पॅटर्नचं हायस्कूल हे सुरू केलं. या संस्थेचं वैशिष्ट्य पहिल्यापासून असं आहे की गरीब मुलांना कमी खर्चात शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून यशवंतराव चव्हाण या पी.बी. सरांच्या शांतिनिकेतन पॅटर्नची माहिती सातत्यानं सांगत होते, सगळीकडे सांगायचे. भूदान चळवळीमध्ये सरांनी जवळजवळ 1500 मैल अशा प्रकारचा पायी प्रवास केला. जसं कलापथकाचे गुण त्यांच्या अंगी होते तशी त्यांची भूमिका अशी होती की माणूस उभा राहिल्याशिवाय संस्था उभा राहत नाही आणि माणसांचे पाठबळ उभा राहिल्याशिवाय कुठलीही संस्था पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी ही त्यांना मोलाची साथ दिली. म्हणजे घरामध्ये गीता, गौतम, नंदू, शिवाजी आणि अन्य नातेवाईकांची मुलं या सगळ्या मुलांचं शिक्षण करता करता त्यांच्या पत्नी सरोज पाटील या खंबीरपणे त्यांना साथ देताना आपल्याला दिसतं. म्हणजे सरोज पाटलांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची साधी राणी होती, त्या परखड होत्या, त्या कष्टाळू होत्या. त्यांच्या जागी दातृत्व आणि मातृत्व हे एकवटलेलं होतं. नेतृत्वाचे गुण होते. त्या उत्तम गायिका होत्या. त्यांना चित्रकलेचं अंग होतं. सार्वजनिक जीवनामध्ये त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक होत्या. त्याचबरोबर श्री लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक होत्या आणि काही काळ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. तेव्हा पी.बी. सरांचं हे वैशिष्ट्य लुभावणारं वैशिष्ट्य मगाशी मी उल्लेख केला की आपल्याकडे जतन संस्कृती ही तुलनेनं कमी प्रमाणामध्ये आहे, पण आपण जे काम करतो त्याचं नीट डॉक्युमेंटेशन करणं यावरती पी.बी. सरांचा मनापासून भर होता. म्हणजे जयसिंगराव पवारांनी त्यांचा कालप्रदक्षिणा हा जो कविता संग्रह आहे, म्हणजे पी.बी. सर कविता लिहायचे ही पण माहिती बऱ्याच लोकांना नवीन वाटेल, पण त्यांचा कालप्रदक्षिणा हा जो काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामध्ये समताधिष्ठित समाज निर्मितीचा त्यांचा आग्रह आहे. त्याचबरोबर आपल्या नवे गाव आंदोलनाची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने स्वातंत्र्य संग्राम स्मृती संस्थेतर्फे नवेगाव आंदोलन हे मासिक सुरू केलं होतं. मी आत्ता उल्लेख केला त्या जतन संस्कृतीचं उदाहरण सांगायचं झालं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत
त्यांनी कारल्याला एक शिबिर घेतलं. तिथं परिसंवाद झाला. परिसंवादाचा विषय होता परिवर्तनाची दिशा. हा परिसंवाद झाल्यानंतर त्या काळामध्ये डॉक्युमेंटेशनची एवढी साधनं नसताना देखील सरांनी या परिसंवादाचं स्वतंत्र अशा प्रकारचं पुस्तक तयार केलं. नवेगाव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि वर्ग जाती रहित समाज रचना ही अभिप्रेत होती. म्हणून त्यांच्या घोषणा कशा होत्या बघा. सार्वभौम सत्ता कोणाची? सर म्हणायचे सर्वांची. संपत्ती मालमत्ता कोणाची? सरांचं उत्तर होतं सर्वांची. विद्या ज्ञान संस्कृती कोणाची? सरांची. म्हणजे शब्दरूपी तलवारीच्या माध्यमातून भूमिका घेणारे ते नेते होते. त्यांनी वर्तमानपत्रात देखील लेखन केलं. राजकारण या विषयावरती लोकमतमध्ये त्यांनी जे लेख लिहिले त्याचं राजकीय विषयावरचं पुढे जनगणमन नावाचं पुस्तक आलं. आणि ह्या सदराच्या पुस्तकाबद्दल सरांनी सुरुवातीला असं म्हटलेलं आहे, यात मी आहे, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझी वैचारिक भूमिका आहे. त्याचबरोबर पंचायत राज्य मूल्यमापन समितीचा अहवालातील काही प्रमुख शिफारसी ही पुस्तिका प्रदर्शित केली. क्रांतीसागर ही प्रतिसरकारचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारची कादंबरी सरांनी लिहिली. म्हणजे प्राचार्य पी बी पाटलांना मी आचार्य पी बी पाटील यासाठी म्हणतो की आचार्य शंकरराव जावडेकरांचा यतिधर्म बाळगणारे प्राचार्य पी बी पाटील होते. म्हणून ते कधी समाज परिवर्तनावरचे वैचारिक लेख संग्रह लिहितात, तर कधी बालविवाहाविरुद्ध पोवाडा लिहितात, तर कधी कोल्हापूरची लावणी सादर करतात. म्हणजे त्यांच्या पश्चात आणखी शिवशाही ते पेशवाई हा त्यांचा व्याख्यान संग्रह आणि जर्नी ऑफ महाराष्ट्र काँग्रेस या दिनकर पाटलांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये सहलेखक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. म्हणजे प्राचार्य पी बी पाटील सरांच्या व्यक्तिमत्वात स्वयंपाक देखील उत्तम करायचे. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य जर विचारली तर असं आहे की अतिशय कमालीचा साधेपणा, स्वातंत्र्य चळवळीचा आशय नव्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे यासाठीचा आग्रह आणि समकालीन समाजव्यवस्था सुधारली पाहिजे, शिक्षणाची क्रांती सामान्य माणसांच्या घरामध्ये पोचली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रेरणादायी काम करणारे प्राचार्य पी बी पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी त्या माई या नावाने सरोज माई या नावाने सर्वपरिचित होत्या. यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारची मोलाची कामगिरी सांगली जिल्हा आणि राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये बजावली असं आपल्याला म्हणावं लागेल.